नमस्कार, मी सुभाष मिसा बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जे अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज रविवार 15 सप्टेंबर 2024 दुपारी 4 वाजता. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, तुमच्याशी आज मेडिकल बाबतच्या जे अपडेट्स आहेत सर्व त्या देण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन आलेलो आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सर्व लाईनचे अपडेट्स या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा की जेणेकरून तुम्हाला आमचे जे अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, जी मेडिकल ॲडमिशन प्रोसेस आहे ती सध्या या ठिकाणी जवळजवळ 85 ते 90% संपले आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जे 15% ऑल इंडिया गव्हर्नमेंटचे राऊंड आहेत, ड्रीम कॉलेजचे राऊंड आहेत किंवा 85% स्टेटचे राऊंड आहेत, अदर स्टेटचे सर्व स्टेटचे जे राऊंड आहेत, शिवाय ग्रुप ए ग्रुप बीमधील BMS BHMSचे राऊंड असतील किंवा ग्रुप सीमधील ही राऊंड असतील, हे पहिले राऊंड जवळजवळ सगळ्यांचे संपलेले आहेत. म्हणजेच जवळजवळ 85 ते 90% ॲडमिशन्स सध्या या ठिकाणी झालेले आहेत. इथून पुढे जे ॲडमिशन प्रोसेस असते, जे लाईन असते किंवा जे राऊंड असतात ते फक्त 15%च जागेसाठी या ठिकाणी होत असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ॲडमिशन कुठेही मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं सतर्क राहा. आपले मार्क्स आणि आपल्याला कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तेथील असणारा त्या लाईनचा असणारा कट ऑफ याची तुलना करा, कम्पेअर करा आणि आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या किंवा वॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकेल का याचा थोडासा अंदाज घ्या आणि मगच या ठिकाणी शांत बसा. अन्यथा कुठंतरी प्रयत्न करा, नाहीतरी तुम्ही चालू वर्षी ॲडमिशनपासून बाहेर राहाल. म्हणून थोडी काळजी घ्या आणि आपले मार्क्स आणि असणाऱ्या संबंधित लाईनचा MBBSचा कट ऑफ असेल, BDSचा असेल, BMSचा असेल, BHMSचा असेल किंवा अदर स्टेटचा कट ऑफ असेल, या सर्वांचं कम्पेअर आपल्या मार्क्सशी करा आणि आपण कुठं बसतोय, आपली अपेक्षा काय आहे ही थोडीशी तुलना करून आपण ठरवा की आपण आता थांबायचं की इतर ठिकाणी कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही बसत नसेल, MBBS तुम्हाला पाहिजे असेल तर MBBS तुम्हाला अदर स्टेटमध्ये मिळू शकतं. MBBSसाठी तुम्हाला जर 400+ मार्क असतील तुमचे तर 55 लाखामध्ये तुमचं MBBS या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चांगल्या कॉलेजला होऊ शकतं. 55 लाख एकदम अचानक द्यायचे नाहीत. प्रत्येक वर्षी साधारणपणे 11-11.5 लाखापर्यंत तुम्हाला फी पेड करायची आहे, तीही कॉलेजवर द्यायची आहे. जर तुम्हाला BMS करायचं असेल, तुमची अपेक्षा असेल, बजेट कमी असेल तर तुमचं 9 लाखात सुद्धा BMS होऊ शकतं. ही सुद्धा फी तुम्हाला एकदम कुठेही द्यायची नाही. प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 लाख रुपये कॉलेजवर या ठिकाणी पेड करायचे आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी किंवा आपलं बजेट कमी असेल म्हणून या ठिकाणी तुम्ही पर्याय दुसरा शोधू नका. MBBS आणि BMSचा पर्याय असेल तर अजून वेळ गेलेली नाही, अजून प्रयत्न तुम्ही करा, तुम्हाला तुमचं ॲडमिशन या ठिकाणी होऊन जाईल. पण आता या ठिकाणी सतर्क व्हा आणि ॲडमिशन कुठे ना कुठेतरी फिक्स करण्याचा आपला प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्याला MBBS पाहिजे असेल आणि त्याचा मार्क्स हे खूप कमी आहेत, अर्थात 170, 180, 200, 250, 250, 300, 350, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी इंदोर असेल किंवा भोपाळ असेल या ठिकाणी 90 लाखाच्या पॅकेजमध्ये तुमचं ॲडमिशन जे अकॅडमीमार्फत चांगल्या पद्धतीने ऑथेंटिक पद्धतीनं करून दिलं जाईल. पैसे एकदम बिलकुल द्यायचे नाहीत. 4.5 वर्षामध्ये ही रक्कम द्यायची आहे. त्यामुळे आपले टार्गेट आमच्याशी शेअर करा. एक वेळ आमच्या जे ऑफिसशी संपर्क करा, भेट द्या. तुमच्या मनातील सर्व शंकेचं निरसन या ठिकाणी होईल आणि तुमची अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी मिळवून दिलं जाईल. त्यामुळे एक वेळ जे करिअर गायडन्सची भेट द्या. आमचं ऑफिस हे अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे आहे. नवीन बस स्टँडजवळ औदुंबर नगर येथे आहे, बायपासला. कधीही या आणि एक वेळ अवश्य भेट द्या. परंतु आता तुमचा जो डिसिजन आहे तो स्मार्ट डिसिजन असावा की जेणेकरून तुमचं ॲडमिशन या ठिकाणी झालं पाहिजे. हे मात्र काळजीनं पहा. तर आज तुम्हाला मी जो आपला महाराष्ट्र स्टेटचा सगळ्यात महत्त्वाचा BMS BHMSचा राऊंड होता ग्रुप बीमधील, याची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे. त्याचा कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे. 85% BMS जो 22 महाराष्ट्रातील कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे, त्याचा कट ऑफ असा आहे. ओपनसाठी 566 आहे,
फक्त या ठिकाणी मी ओपनचाच कट ऑफ सांगतो, याच्यामध्ये वुमन वगैरे सांगत नाही, त्या दरम्यानच तो कट ऑफ आहे. ओपन 566 आहे, OBC 562 आहे, SCBC 561 आहे, EWS 530 आहे, FIJ 555 आहे, NT1 540 आहे, NT2 561 आहे, NT3 562 आहे, SC 490 आहे आणि ST 369 आहे. इतका प्रचंड कट ऑफ या ठिकाणी BMS गव्हर्नमेंट कॉलेजचा वाढलेला आहे. थोडक्यात जो कट ऑफ आतापर्यंत MBBS प्रायव्हेटसाठी लागत होता, तो कट ऑफ चालू वर्षी BMS गव्हर्नमेंटसाठी लागलेला आहे. इतका फरक या ठिकाणी पडलेला आहे. यानंतर जो या ठिकाणी BHMSचा कट ऑफ आहे, तो BHMSचा कट ऑफसुद्धा साधारणपणे जो शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे तो ते 369 मार्काला मिळालेला आहे. सावकार कॉलेज आहे, त्याचा जो रँक आहे तो साधारणपणे 3,04,691 असा आहे आणि हे 85% मध्ये मिळालेला आहे. आणि 15% मधला जो BHMSचा जो कट ऑफ आहे हा 15% ऑल इंडियामधला हा थोडासा कमी आहे. थोडासा कमी म्हणण्यापेक्षा भरपूर कमी आहे. 227 मार्कला या ठिकाणी हे कॉलेज मिळालेलं आहे. परंतु पहिल्या राऊंडला विद्यार्थी सांगूनसुद्धा रजिस्ट्रेशन करत नाहीत, कारण त्याला डिपॉझिट असतं, कॅटेगरी बेनिफिट नसतात, त्यामुळे विद्यार्थी इकडं कमी असतात. परंतु सेकंड राऊंडला विद्यार्थी वाढतात. सेकंड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करता येतं, परंतु कट ऑफसुद्धा या ठिकाणी वाढण्याचे चान्सेस आहेत. तरीही विद्यार्थ्यांनी या 15% प्रायव्हेटला प्रयत्न करून पाहावा. यानंतर या ठिकाणी BMS जो प्रायव्हेट कट ऑफ आहे तोही तुमच्याशी या ठिकाणी मी शेअर करणार आहे. BMS प्रायव्हेटचा जो कट ऑफ आहे तो ओपनचा 409 आहे, ओपन वुमेनचा 409च आहे, OBC जनरल 404 आहे, OBC वुमेन 392 आहे, SCBC जनरल 391 आहे, SCBC वुमेन 391 आहे. यानंतर FIJ जनरलचा 405 आहे, FIJ वुमन 403 आहे, NTB जनरलचा 388 आहे, NTB वुमन 388 आहे, NTC जनरलचा 404 आहे, NTC वुमनचा 408 आहे, NTG जनरलचा 410 आहे, NTD वुमनचा 402 आहे, SC जनरलचा 400 आहे, SC वुमनचा 395 आहे, ST जनरलचा 312 आहे आणि ST वुमनचा 305 आहे. असा कट ऑफ या ठिकाणी BMS प्रायव्हेटचा आहे. 85% मधला हा कट ऑफ आहे. 15% मध्ये कट ऑफ कमी आहे, जसा गव्हर्नमेंटचा होता तसाच. साधारणपणे 15% प्रायव्हेटमध्ये 360 रँकला 4,58,472ला BMSचं भंडारा हे कॉलेज लास्टला मिळालेलं आहे. BHMSचा तोच कट ऑफ 203पर्यंत आलेला आहे आणि 9,53,200पर्यंत BHMS गोंदिया हे या ठिकाणी कॉलेज सिलेक्शन किंवा अलॉटमेंट झालेला आहे. थोडक्यात 15% प्रायव्हेटचा कट ऑफ हा फर्स्ट राऊंडला कमी असतो, हे मी आपल्या ग्रुपवरही शेअर केलेलं होतं. अनेक विद्यार्थी पालकांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यांचा तो फायदा झालाच, त्यांना अलॉटमेंट मिळाली. परंतु ज्यांनी या ठिकाणी डिपॉझिटमुळे रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यांना आता वाटते की सेकंड राऊंडला करावं, काय हरकत नाही, करू शकता. परंतु सेकंड राऊंडला कट ऑफ वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांनी तयारी करा. कट ऑफ जो आहे तो आता फारसा खाली येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण एका मार्क्सला कितीतरी विद्यार्थी आहेत. त्यामुळे थोडीसं सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करा आणि आपल्याला ॲडमिशन कसं मिळेल यासाठी या ठिकाणी प्रयत्नात राहा. आता ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालेलं आहे, अलॉटमेंट झालेलं आहे, त्यांनी काय करायचं, तर समजा ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही लाईनमध्ये 85% आणि प्रायव्हेटमध्ये 15% प्रायव्हेटमध्येही अलॉटमेंट झालेले आहे, अशाने काय करायचं, तर अशा विद्यार्थ्यांनी जे आपल्याला कॉलेज खूप छान वाटतंय, चांगलं वाटतंय, स्वतः जाऊन पहा, बघा कसं आहे, काय आहे, चौकशी करा आणि जे चांगलं आहे ते त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की बाबा 15% मध्ये मिळाले, आम्हाला प्रायव्हेट आहे, फी माफी नाही, नको आहे, तर त्यांनी ते सोडायला काही हरकत नाही. 85% मध्ये घ्या, तिथे बेनिफिट या ठिकाणी असतात. शिवाय एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रवेश मिळाला, सिलेक्शन झालं, त्यांचं अलॉटमेंट झाली, त्याला तो आवडला,
तर त्यानं पटकन जायचं आहे. सुट्ट्या असतील, डी नसेल तरी चेकनंसुद्धा ॲडमिशन होतं आहे. ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि जर तुला तेच कॉलेज पाहिजे असेल, आता आम्हाला दुसरं कॉलेज नको आहे असं असेल, तर पटकन रिटेन्शन फॉर्मसुद्धा तिथं भरून द्या आणि सर्व लाईनमधून तुम्ही बाहेर निघा. मला हेच कॉलेज पाहिजे, हे कॉलेज मिळालं, मी खूप समाधानी आहे, मला ते आवडलेलं आहे. मग रिटेन्शन आणि सर्व काय डॉक्युमेंट्स असतील ते जमा करा. हा पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय आहे, तुम्हाला प्रवेश मिळाला